नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अतिशय भावनिक आणि डोळ्यात पाणी आणणारी अशी कथा पाहणार आहोत. सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. कथेचं नाव आहे फक्त मी एकटीच. शहराच्या कडेला एका जुन्या चाळीत एक बाई एकटी राहत होती. लोक तिला बघून हळहळ करायचे, काही जण हसत सुद्धा. अगं, इतकी तरुण असूनही लग्न नाही, संसार नाही, एकटीच का राहतेस ही? वेडी आहे. रात्री उशिरा कुठे जाते माहीत नाही. काहीतरी वेगळंच काम करत असावी. कुणी तिच्या खिडकीतून बाहेर डोकावताना पाहिलं की कुजबूज सुरू व्हायची. पण त्या बाईच्या चेहऱ्यावर कायम एक रहस्यमय हसू असायचं. जणू तिला सगळं कळतंय, पण ती काही बोलणार नाही. ती बाई म्हणजे अन्विता. आणि हिचीच ही कहाणी. अन्विता गरीब घरात जन्मलेली. आई फार आजारी. लहान वयातच आई गेली. घरात फक्त वडील, आणि तोही दारुडा. रोज रात्री दारूच्या नशेत वडील शिव्या द्यायचे, भांडण चालायची. लहानशी बहीण भाऊ घाबरून अन्विताला मिठी मारायची. त्या अंधाऱ्या खोलीत तिला वाटायचं, माझं घर असं का आहे? माझ्या आयुष्याला प्रकाश कधी मिळणार? शाळेत मात्र ती नेहमी हुशार. शिक्षक कौतुक करायचे, ही मुलगी मोठं काहीतरी करेल. डॉक्टर होण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं, पण नशिबाने वेगळा खेळ खेळला. 12वीच्या बोर्ड परीक्षेला फक्त 2 महिने उरले होते. तोवर अचानक वडील अपघातात गेले. घरात रडारड, नातेवाईकांचे उपदेश. आता घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. बहीण भावाकडे लक्ष दे. स्वप्न बाजूला ठेवून ती नोकरीला लागली. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घरी स्वयंपाक, धावपळ, बहीण भावाला शिकवणं. अशा कष्टात तिचं तारुण्य सरू लागलं. ऑफिसमध्ये तिला भेटला समीर. समीर साधा पण मनाने प्रामाणिक. अन्विताच्या डोळ्यातलं दुःख त्याला दिसायचं. अन्विता, तू खूप जास्त ओझं उचलतेस. थोडं आयुष्य स्वतःसाठी जग. हळूहळू त्यांचं बोलणं वाढलं आणि दोघं प्रेमात पडले. समीरने लग्नाची तयारीही दाखवली. पण जेव्हा तिने घरी हा विषय काढला, तेव्हा नातेवाईक म्हणाले, तू लग्न करशील, मग बहीण भावाची जबाबदारी कोण उचलणार? अन्विताने अंतःकरण दाबून समीरला नकार दिला. त्याचे डोळे पाणावले, पण ती ठाम होती. वर्ष सरत गेली. बहिणीचं लग्न झालं. भाऊ नोकरीला लागला. सगळे स्थिरावले. पण अन्विता मात्र एकटीच राहिली. लोक कुजबूज करत, ही बाई एकटी का? काहीतरी रहस्य आहे. पण ती हसत उत्तर द्यायची, हो, रहस्य आहे, पण ते मी उघड करणार नाही. रोज मध्यरात्री ती कुठेतरी जायची. लोक खिडकीतून बघायचे. काळोखात ती शांतपणे निघून जाते. काही जण म्हणाले, भूत आहे, ती रात्री भटकते. प्रत्यक्षात ती एका जुन्या शाळेत जायची. तिथे गरीब मुलांसाठी ती मोफत शिकवण द्यायची. एकदा एका मुलीने विचारलं, ताई, तुम्ही एवढ्या रात्री आमच्यासाठी येता का? अन्विता हसली, कारण मी डॉक्टर होऊ शकले नाही, पण तुम्ही कोणी डॉक्टर झालात तर माझं आयुष्य यशस्वी होईल. एकदा ती आजारी पडली. गावभर चर्चा झाली. अन्विता संपली. पण दुसऱ्याच दिवशी तिच्या दारात शेकडो मुलं जमली. ताई, तुम्ही बरे व्हा, आम्हाला सोडून जाऊ नका. हे दृश्य बघून शेजाऱ्यांचे डोळे पाणावले. जिच्याबद्दल ते शंका घेत होते,
ती तर शेकडो मुलांची आई निघाली. आरोग्य सुधारल्यावर अन्विता पुन्हा शिकवायला गेली. शहरभर तिचं कौतुक झालं. वृत्तपत्रात लिहिलं गेलं, फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगणारी बाई अन्विता. एका संध्याकाळी खिडकीतून आकाशाकडे ती पाहत ती म्हणाली, हो, मी एकटीच आहे, पण या एकटेपणाने मला हजारो लोकांसाठी दीप बनवलं. तिच्या ओठावर रहस्यमय हसू उमटलं आणि त्या हास्यामध्ये दुःख, प्रेरणा आणि प्रकाश सगळं सामावलं होतं. अन्विताचं आयुष्य हे सिद्ध करणारं होतं की एकटी असली तरी माणूस जग बदलू शकतो. स्वतःची स्वप्न अपूर्ण राहिली तरी इतरांची स्वप्न पूर्ण करणं हाच खरा विजय आहे. ती एकटी होती, पण खरं तर हजारो जणांसोबत होती. अशी छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.